Hello everyone, today we are going to discuss about mensuration. मेंज्युरेशनला मराठीमध्ये मोजमापन किंवा महत्मापन असं म्हणलं जातं. सो व्हॉट इज द मेंज्युरेशन? मेंज्युरेशन इज द ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स विच स्टडीज द मेजरमेंट ऑफ द जिओमेट्रिक फिगर्स अँड देअर पॅरामीटर्स लाईक लेंथ, व्हॉल्यूम, शेप, सरफेस एरिया अँड लॅटरल सरफेस एरिया ETC. आता याचा अर्थ काय की मेंज्युरेशन किंवा महत्मापन हा गणिताचा असा भाग आहे जिथं आपल्याला वेगवेगळ्या आकारांचा अभ्यास करायचा आहे आणि त्या जे आकार आहेत त्यांची लांबी किंवा उंची, त्याचं आकारमान काय असेल, त्याचं क्षेत्रफळ काय आहे याचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन कम, वाय वी नीड दिस मेंज्युरेशन? If you see in engineering fields, we have to estimate many things like material, machineries. For that, we require to prepare the geometrical objects, and therefore it is necessary to know the properties of different geometrical objects. म्हणजेच काय की जर तुम्ही इंजिनिअरिंग क्षेत्र बघितलं तर त्या इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला मोजाव्या लागतात किंवा एस्टिमेट कराव्या लागतात. आता ते एस्टिमेट करायचे असतील किंवा कॅल्क्युलेट करायचे असतील, मेजर करायचे असतील तर आपल्याला वेगवेगळे ऑब्जेक्ट्स जे आहेत त्यांचे शेप्स माहीत असले पाहिजेत. तसंच त्यांचं क्षेत्रफळ कसं काढायचं, त्यांचं व्हॉल्यूम कसं काढायचं हेही आपल्याला माहीत असेल. फॉर एक्झाम्पल समजा जर एखाद्या वस्तूचं वस्तुमान आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे विदाऊट हेल्प ऑफ बॅलन्स स्प्रिंग म्हणजे तराजू नसताना जर एखाद्या वस्तूचं वस्तुमान काढायचं असेल तर ते कसं काढायचं, तर त्यासाठी त्याचं आपल्याला व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. त्यानंतर त्याची आपल्याला डेन्सिटी माहीत असायला पाहिजे. जर या दोन्ही गोष्टी माहीत असतील तर तराजू नसताना सुद्धा आपण एखाद्या वस्तूचे वस्तुमान कॅल्क्युलेट करू शकतो. सो we are going to start with the different geometrical objects. First, we will see the quadrilateral. Quadrilateral has 4 sides. म्हणजेच काय की क्वाड्रिलॅटरल ही अशी आकृती आहे की ज्याला 4 बाजू असतात. आता त्यातला आपण पहिलं पाहूयात. फर्स्ट वन इज द स्क्वेअर. स्क्वेअरला मराठीमध्ये चौरस असं म्हणलं जातं. आता त्याचे गुणधर्म काय आहेत म्हणजे प्रॉपर्टी काय आहेत हे पाहूयात. फर्स्ट असेल अ स्क्वेअर हॅज 4 इक्वल साईड्स. चौरसाच्या 4 बाजू ह्या सारख्या असतात. त्यामुळेच आपण दिलेलं आहे की AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू CD इज इक्वल टू AD. सेकंड असेल अपोजिट साईड्स आर पॅरलल, म्हणजेच समोरासमोरील बाजू या समांतर असतात. म्हणून दिलेला आहे AB इज पॅरलल टू CD अँड AD इज पॅरलल टू BC. थर्ड इज द अँगल बिटवीन द टू ॲडजसंट साईड्स इज 90 डिग्री, म्हणजेच दोन लगतच्या बाजूमधील कोन हा 90 अंश असतो. पुढचं असेल की पेरिमीटर. तर पेरिमीटरला मराठीमध्ये आपण परिमिती असं म्हणतो. परिमिती म्हणजे काय? सो परिमिती म्हणजेच आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज असं म्हणता येईल आपल्याला. किंवा व्हॉट इज द पेरिमीटर? सो पेरिमीटर इज द बाउंड्री ऑफ अ शेप, or we can say that it is the sum of the sides of any shape. आता ह्या चौरसाची परिमिती काय आहे? सो P इज इक्वल टू 4A. P इज द पेरिमीटर अँड A इज द साईड ऑफ दॅट स्क्वेअर. नेक्स्ट असेल डायगोनल. डायगोनलला आपण मराठीमध्ये कर्ण असं म्हणतो. तर चौरसाचा कर्ण काय असेल? सो D इज इक्वल टू √2 इंटू A. D म्हणजे डायगोनल असेल, A म्हणजे साईड ऑफ द स्क्वेअर असेल. लास्ट वन इज द एरिया. एरिया ऑफ द स्क्वेअर इज A स्क्वेअर, म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग. नेक्स्ट इज रेक्टँगल. रेक्टँगलला मराठीमध्ये आपण आयत असं म्हणतो. आता याचे गुणधर्म काय आहेत? सो फर्स्ट वन इट हॅज द 4 साईड्स. याला 4 बाजू असतात. सेकंड वन अपोजिट साईड्स आर इक्वल अँड पॅरलल, म्हणजे समोरासमोरील बाजू या सारख्या असतात आणि ते एकमेकांना समांतर असतात. देअरफॉर AB इज इक्वल टू CD अँड AB इज पॅरलल टू CD. देन AD इज इक्वल टू BC अँड AD इज पॅरलल टू BC. नाव थर्ड वन द अँगल बिटवीन द टू ॲडजसंट साईड्स इज 90 डिग्री, म्हणजे लगतच्या दोन बाजूमधला कोन हा 90 अंशाचा असतो. आता याची पेरिमीटर काय आहे? द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट L प्लस B. P इज द पेरिमीटर
L is the length of rectangle, B is the width of rectangle. Now the diagonal of the rectangle D is equal to under root L square plus B square. And last one is the area of rectangle. Area of rectangle is equal to L into B. म्हणजेच आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी असेल. त्यानंतर असेल पॅरलोग्राम. त्याला आपण समांतरभुज चौकोन असं म्हणतो. आता याचे गुणधर्म काय आहेत तेही पाहूयात. फर्स्ट वन, इट हॅज 4 साइड्स. यालाही 4 बाजू आहेत. अपोजिट साइड्स आर इक्वल अँड पॅरलल. याच्यासुद्धा समोरासमोरील बाजू या सारख्या असतात आणि एकमेकांना समांतर असतात. Therefore it is given AB is equal to CD and AB is parallel to CD. BC is equal to AD. BC is parallel to AD. Now third one is opposite angles are equal and sum of the any two adjacent angles is 180 degree. म्हणजे काय तर समोरासमोरील कोन हे सारखे असतात आणि दोन लगतच्या कोनांची बेरीज ही 180 अंश असते. जसं की बघा, अँगल ए इज इक्वल टू अँगल सी. अँगल ए आणि अँगल सी हे समोरासमोरील कोन आहेत. तसंच अँगल ए आणि अँगल बी यांची बेरीज ही 180 डिग्री दिली. सो अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. नाव लास्ट वन, फोर्थ इज डायगोनल बायसेक्ट इच अदर. म्हणजेच कर्ण हे एकमेकांना दुभागतात. तर याची परिमिती काय आहे? P is equal to 2 into bracket A plus B. आता इथे जर आपल्याला डायगोनल कॅल्क्युलेट करायची असेल तर त्यासाठी आपण पायथागोरसचा थेरम वापरू शकतो किंवा ट्रिगोनोमेट्रिक रेशो वापरू शकतो. इफ एरिया इज नॉट नोन, म्हणजे जर एरिया माहीत नसेल तर. जर एरिया माहीत असेल तर आपण एरियाचं सूत्र वापरून सुद्धा याचा उंची कॅल्क्युलेट करू शकतो. नेक्स्ट वन इज द एरिया ऑफ पॅरलोग्राम. सो ए इज इक्वल टू बी इंटू एच. जर तुम्हाला बेस आणि हाईट माहीत असेल तर या सूत्राने तुम्ही एरिया कॅल्क्युलेट करू शकता. जर बेस आणि हाईट माहीत नसेल आणि त्याच्या साईड माहीत असेल आणि त्याचे डायगोनल माहीत असेल तर त्यांचाही वापर करून आपल्याला एरिया कॅल्क्युलेट करता येतो. जसे की सूत्र दिलेलं आहे, ए इज इक्वल टू 2 इंटू अंडर रूट एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी. आता यस कसं कॅल्क्युलेट करायचं तर त्यासाठी दिलेलं आहे यस इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी डिवाइड बाय 2. तर अशा प्रकारे आपण स्क्वेअर, रेक्टँगल आणि पॅरलोग्राम यांच्या प्रॉपर्टीज पाहिलेल्या आहेत. तसंच पेरिमीटर कशी कॅल्क्युलेट करायची, एरिया कसा कॅल्क्युलेट करायचा हेही पाहिलेलं आहे. आता त्याचे न्यूमरिकल्स बघूया. सो एक्झाम्पल नंबर 1. Find the area of a brass sheet in the form of a square whose perimeter is 31.2 cm. याचा अर्थ काय आहे की एक ब्रास शीट आहे ज्याचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. त्यासाठी त्यांनी त्याची परिमिती दिलेली आहे, ती किती आहे? 31.2 cm. सो गिवन डेटा इज P is equal to 31.2 cm and we have to find out the area. आता एरिया काय असेल स्क्वेअरचा? सो एरिया ऑफ अ स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर म्हणजे बाजू वर्ग. जर आपल्याला स्क्वेअरची बाजू माहीत असेल तर आपण त्याचा एरिया कॅल्क्युलेट करू शकतो. पण आपल्याला माहीत काय आहे? पेरिमीटर. या पेरिमीटरचा वापर करून आपल्याला त्याची बाजू म्हणजे साईड कॅल्क्युलेट करावी लागेल आणि नंतर मग एरिया. सो फ्रॉम पेरिमीटर कॅल्क्युलेट द साईड ऑफ स्क्वेअर. सो वी नो P इज इक्वल टू 4A. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. सो देअरफॉर A इज इक्वल टू P बाय 4. नाव पुट द व्हॅल्यू ऑफ P इन द फॉर्म्युला. P ची व्हॅल्यू ठेवा, ती किती आहे? 31.2. देअरफॉर A इज इक्वल टू 31.2 डिवाइड बाय 4. 31.2 भागिले 4 करा, आपल्याला उत्तर मिळेल 7.8. सो A is equal to 7.8 cm. That means side of a square is 7.8 cm. आता आपल्याला बाजू माहीत झालेली आहे चौरसाची किती आहे, त्यावरनं आपण आता त्याचे क्षेत्रफळ काढूया. तर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय असेल? बाजू वर्ग. सो एरिया ऑफ अ स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर. ए ची व्हॅल्यू ठेवा 7.8.
सो a इज इक्वल टू 7.8 स्क्वेअर. 7.8चा स्क्वेअर करा, तो किती आलेला आहे 60.84. सो एरिया ऑफ अ स्क्वेअर इज 60.84 सेंटीमीटर स्क्वेअर. Example number 2. Find the area, perimeter and diagonal of a rectangle whose length and breadth is 144 mm and 60 mm respectively. याचा अर्थ काय की आपल्याला आयताचे क्षेत्रफळ, परिमिती आणि कर्ण कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याची लांबी आणि रुंदी आपल्याला दिलेली आहे. सो गिव्हन डेटा L is equal to 144 mm and B is equal to 60 mm and we have to calculate the area, perimeter and diagonal. So first we will calculate the area of a rectangle. म्हणजेच आयताचे क्षेत्रफळ काढूयात. सो एरिया ऑफ अ रेक्टँगल इज इक्वल टू L इंटू B. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी असेल. सो L इज 144 mm and B इज 60 mm. आता A इज इक्वल टू L इंटू B या सूत्रामध्ये L आणि B च्या किमती ठेवूयात. सो A इज इक्वल टू 144 इंटू 60. या दोन्हीचा गुणाकार केला तर तो किती मिळणार आहे 8640. सो एरिया ऑफ अ रेक्टँगल इज इक्वल टू 8640 मिलीमीटर स्क्वेअर. तर यानंतर आयताची परिमिती काढूयात. सो पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट L प्लस B. L and B चे व्हॅल्यू ठेवूयात 144 and 60. So P is equal to 2 into bracket 144 plus 60. 144 plus 60 यांचं ॲडिशन करून घेऊयात. ते किती असेल 204 म्हणजे 204. सो P is equal to 2 into 204. तर 2 आणि 204 यांचा गुणाकार करा, तो किती येणार आहे 408. सो P is equal to 408 millimeter. That is the perimeter of a rectangle is 408 millimeter. Now next is the diagonal of rectangle. So D is equal to under root L square plus B square. इथेही L आणि B ची व्हॅल्यू ठेवूयात. D is equal to under root 144 square plus 60 square. 144 चा वर्ग करा, तो असेल 20,736 आणि 60 चा वर्ग करा, तो असेल 3600. दोन्हीची ॲडिशन करून घ्या, ती येईल 24,336. सो D इज इक्वल टू अंडर रूट 24,336. आता याचं आपल्याला स्क्वेअर रूट काढायचं आहे. स्क्वेअर रूट काढून आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे 156 मिलीमीटर. सो द डायगोनल ऑफ अ रेक्टँगल इज 156 मिलीमीटर. Example number 3. Two sides of a parallelogram are 12 cm and 8 cm. The diagonal is 10 cm. Find the area of the parallelogram. आता यामध्ये आपल्याला पॅरलोग्रामच्या म्हणजे समांतरभुज चौकोनाच्या दोन्ही बाजू दिलेल्या आहेत, तसंच त्याचा कर्णही दिलेला आहे आणि त्यांचा वापर करून आपल्याला त्याचे क्षेत्रफळ काढायचे. सो गिव्हन डेटा A इज इक्वल टू 12 cm, B इज इक्वल टू 8 cm and C इज इक्वल टू 10 cm. Now we have to calculate the area of parallelogram. For that we have to use the formula A is equal to 2 into under root S minus A S minus B S minus C. आता इथे ABC चे व्हॅल्यूज आपल्याला माहित आहेत, आपल्याला S ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागेल. सो S इज इक्वल टू A प्लस B प्लस C डिवाइड बाय 2. A B C च्या व्हॅल्यू ठेवूयात. A 12 सेंटीमीटर, B 8 सेंटीमीटर आणि C 10 सेंटीमीटर. सो S इज इक्वल टू 12 प्लस 8 प्लस 10 डिवाइड बाय 2. तर 12, 8 आणि 10 यांची ॲडिशन केली तर ते येईल 30. सो S इज इक्वल टू 30 डिवाइड बाय 2. 30 डिवाइड बाय 2 केलं की आपल्याला व्हॅल्यू मिळालेली 15. सो S इज इक्वल टू 15. आता A B C आणि S च्या व्हॅल्यू आपल्याकडे आहेत, ते आता फॉर्म्युल्यामध्ये ठेवूयात. सो A इज इक्वल टू 2 इंटू अंडर रूट 15 into first bracket 15 minus 12 into second bracket 15 minus 8 into third bracket 15 minus 10. सबट्रॅक्शन करून घ्या. त्यानंतर आपल्याला मिळेल A is equal to 2 into under root 15 into 3 into 7 into 5. सर्वांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे, ते आपल्याला मिळेल 1575. सो A is equal to 2 into अंडर रूट 1575. आता 1575 याचं वर्गमूळ काढून घ्या, ते मिळेल आपल्याला 39.8.
68. सो ए इज इक्वल टू 2 इंटू 39.68. दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करून घ्या, ते आपल्याला मिळेल 79.36 सेंटीमीटर स्क्वेअर. सो एरिया ऑफ अ पॅरलोग्राम इज 79.36 centimeter square. So this is about the quadrilaters. Now we are going to start with the triangle. Triangle has 3 sides. म्हणजेच त्रिकोणाला 3 बाजू असतात. आता ह्या त्रिकोणाचे प्रकार पाहूयात. 4 प्रकारचे त्रिकोण असतील: स्केलिंग ट्रायंगल, आयसोस्केल्स ट्रायंगल, इक्विलॅटरल ट्रायंगल अँड राईट अँगल ट्रायंगल. स्केलिंग ट्रायंगलला आपण मराठीमध्ये विषमभुज त्रिकोण असं म्हणतो. आयसोस्केलला आपण समद्विभुज त्रिकोण असं म्हणतो. इक्विलॅटरलला समभुज त्रिकोण असं म्हणतो आणि राईट अँगल ट्रायंगलला काटकोन त्रिकोण असं म्हणतो. आता सर्वात अगोदर पाहूयात स्केलिंग ट्रायंगल, जे विषमभुज ट्रायंगल. त्याचे गुणधर्म काय आहे ते पाहूया. सो लेंथ ऑफ द 3 साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर डिफरंट. म्हणजे विषमभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी ही वेगवेगळी असते. आता हे जे त्रिकोण आहे त्यांची कॉमन प्रॉपर्टी असेल, द सम ऑफ द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. म्हणजे त्रिकोणाच्या कोनांची बेरीज ही 180 डिग्री असते. पुढे असेल पेरिमीटर ऑफ स्केलिंग ट्रायंगल. सो पी इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी. ए बी सी दीज आर द साइड्स ऑफ स्केलिंग ट्रायंगल्स, म्हणजे त्याच्या बाजू असतील. नाव हाईट एच इज इक्वल टू 2a डिवायडेड बाय ए. कॅपिटल ए म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल असेल आणि स्मॉल ए म्हणजे बेस ऑफ ट्रायंगल असेल. नाव नेक्स्ट इज द एरिया ऑफ अ स्केलिंग ट्रायंगल. ए इज इक्वल टू अंडर रूट एस मायनस ए इंटू सेकंड ब्रॅकेट एस मायनस बी इंटू थर्ड ब्रॅकेट एस मायनस सी. एस काय असेल तर एस ही सेमी पेरिमीटर असेल ट्रायंगलची. ती कॅल्क्युलेट कशी करायची. सो एस इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी डिवाइड बाय 2 असेल. नेक्स्ट असेल आयसोस्केल ट्रायंगल, समद्विभुज त्रिकोण. याचे गुणधर्म काय आहेत. सो एनी 2 साइड्स आर इक्वल. या त्रिकोणाच्या कुठल्याही 2 बाजू या सारख्या असतात. नेक्स्ट इज द इक्वल साइड्स मेक इक्वल अँगल्स विथ द थर्ड साइड. म्हणजे काय की ज्या 2 बाजू सारख्या आहेत त्या तिसऱ्या बाजूशी सारखे कोन बनवतात. जसं लिहिलेलं आहे की ए बी इज इक्वल टू बी सी. सो दिस ए बी अँड ए सी मेक्स अँगल ए अँड अँगल सी विथ द साईड बी सी. म्हणजेच ए बी आणि ए सी या सारख्या बाजू आहेत, ज्या बी आणि सी हे सारखे कोन बनवतात बी सी या बाजूशी. सो पेरिमीटर ऑफ आयसोस्केल ट्रायंगल पी इज इक्वल टू बी प्लस 2s. बी म्हणजे बेस असेल आणि यस म्हणजे स्लांट हाईट असेल. नाव नेक्स्ट इज द हाईट. सो एच इज इक्वल टू अंडर रूट एस स्क्वेअर मायनस बी बाय 2 स्क्वेअर. यस म्हणजे स्लांट हाईट, एच म्हणजे व्हर्टिकल हाईट असेल. नाव द एरिया ऑफ आयसोस्केल ट्रायंगल ए इज इक्वल टू हाफ बी इंटू एच. बी म्हणजे बेस असेल, एच म्हणजे हाईट असेल. नेक्स्ट इज द इक्विलॅटरल ट्रायंगल, समद्विभुज त्रिकोण. तर याचे गुणधर्म काय आहे. ऑल द 3 साइड्स आर इक्वल. या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू या सारख्या असतात. देअरफॉर ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू ए सी. सेकंड प्रॉपर्टी असेल ऑल द 3 अँगल्स आर इक्वल अँड ईच इज 60 डिग्री. म्हणजे याचे तिन्ही कोन हे सारखे असतात आणि ते 60 डिग्रीचे असतात. देअरफॉर अँगल ए इज इक्वल टू अँगल बी इज इक्वल टू अँगल सी इज इक्वल टू 60 डिग्री. नेक्स्ट पेरिमीटर पी इज इक्वल टू 3a. सो ए इज द साइड ऑफ द ट्रायंगल. नाउ हाईट h is equal to under root 3 by 2 into a, and area of equilateral triangle is equal to under root 3 by 4a square. Now last one is the right angle triangle, काटकोन त्रिकोण. One of the angle is 90 degree. याचा एक कोन हा 90 डिग्रीचा असतो and other angles are acute angles. म्हणजेच हे 90 डिग्रीपेक्षा लहान असतात किंवा लघु कोन असतात असं आपण त्याला म्हणूया. नाव द पेरिमीटर ऑफ राईट अँगल ट्रायंगल इज इक्वल टू
एच प्लस बी प्लस सी. एच म्हणजे हाईट ऑफ ट्रायंगल असेल, बी म्हणजे बेस ऑफ ट्रायंगल असेल, अँड सी इज द हायपोटेनियस ऑर डायगोनल ऑफ triangle. Now height of triangle h is equal to under root c square minus b square. And last one is the area of right angle triangle. So a is equal to half into bh. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की त्रिकोणाचे वेगवेगळे प्रकार कुठले आहेत, तसेच त्यांचे काय गुणधर्म आहेत आणि त्याचे पेरिमीटर काय असेल, हाईट काय असेल, एरिया काय असेल. आता त्याचे जे न्यूमरिकल्स आहेत ते आपण पाहूयात. Question number 4. Calculate the base of a triangle having an area of 15 cm square and height is 3.5 cm. इथे आपल्याला पाया विचारलेला आहे त्रिकोणाचा, त्यासाठी त्यांनी क्षेत्रफळ दिलेलं आहे 15 cm स्क्वेअर आणि उंची दिलेली आहे 3.5 cm. So given data is a is equal to 15 cm square and h is equal to 3.5 cm. आता बेस कसा कॅल्क्युलेट करायचा, तर त्यासाठी आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल यूज करावा लागेल. सो एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू हाफ इंटू बी इंटू बी एच. फ्रॉम दिस वी कॅन नो बी इज इक्वल टू 2a डिवाइड बाय एच. आता या सूत्रामध्ये आपल्याला ए आणि एचची व्हॅल्यू ठेवायची आहे. ए 15 cm स्क्वेअर, एच 3.5. सो बी इज इक्वल टू 2 इंटू 15 डिवाइड बाय 3.5. कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळेल बी इज इक्वल टू 8.57 cm. Question number 5. Find the area of an equilateral triangle whose side is 5 cm. याचा अर्थ काय, आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे समभुज त्रिकोणाचे ज्याची बाजू ही 5 cm दिली आहे. सो गिवन डेटा इज a इज इक्वल टू 5 cm. आता एरिया ऑफ ट्रायंगल काय असेल, सो a इज इक्वल टू अंडर रूट 3/4 इंटू a स्क्वेअर. a म्हणजे साईड ऑफ ट्रायंगल असेल. नाव पुट a इज इक्वल टू 5 cm, म्हणजे a ची व्हॅल्यू ठेवूयात 5 cm. सो a इज इक्वल टू अंडर रूट 3/4 इंटू 5 स्क्वेअर असेल. 5चा स्क्वेअर करून घ्या, तो किती असणार आहे 25. सो a इज इक्वल टू अंडर रूट 3 इंटू 25 डिवाइड बाय 4. आता अंडर रूट 3 अँड 25 यांचं मल्टिप्लिकेशन करा, आलेल्या उत्तराला 4ने डिवाइड करा. So we got a is equal to 10.825 cm square. That means area of equilateral triangle is 10.825 cm square. Question number 7. Find the area of a triangle having its sides 9 cm, 10 cm and 12 cm. आता याचा अर्थ काय आहे की आपल्याला त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचे आहे ज्याच्या की बाजू दिलेल्या आहेत 9 cm, 10 cm आणि 12 cm. आता क्षेत्रफळ काढायचे. आता पहिल्यांदा आपल्याला डिसाईड करावं लागेल की हा कुठला त्रिकोण आहे. ते तिन्ही बाजू दिलेली आहे, तिन्ही बाजूंची लांबी वेगवेगळी आहे, त्यामुळे हा विषमभुज त्रिकोण असणार आहे, म्हणजे स्केलिंग ट्रायंगल असेल. सो गिवन डेटा इज a इज इक्वल टू 9 cm, b इज इक्वल टू 10 cm अँड c इज इक्वल टू 12 cm. आता याचं सूत्र काय असेल, एरिया ऑफ ट्रायंगल a इज इक्वल टू अंडर रूट यस इंटू ब्रॅकेट यस मायनस ए इंटू ब्रॅकेट यस मायनस बी इंटू ब्रॅकेट यस मायनस सी. इथे यस काय असेल, तर ती आहे सेमी पेरिमीटर ऑफ ट्रायंगल. आता ती कशी कॅल्क्युलेट करायची, तर यस इज इक्वल टू असेल a प्लस बी प्लस सी डिवाइड बाय 2. आता या फॉर्म्युल्यामध्ये ए बी सीच्या व्हॅल्यू ठेवूयात. a इज इक्वल टू 9 cm, b is equal to 10 cm, c is equal to 12 cm. So s is equal to 9 plus 10 plus 12 divided by 2. Now add 9, 10 and 12. म्हणजेच 9, 10 आणि 12 यांची बेरीज करायची, तर ती किती असेल 31. सो s is equal to 31 divided by 2, म्हणजेच 31 भागिले 2. आता 31 ला 2 ने भागलं तर किती येईल, s is equal to 15.5 आलेला आहे. आता s ची आलेली व्हॅल्यू आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगलच्या सूत्रामध्ये ठेवायची आहे. सो a इज इक्वल टू अंडर रूट 15.5 इंटू ब्रॅकेट 15.5 मायनस 9 इंटू ब्रॅकेट 15.5 मायनस 10 इंटू ब्रॅकेट 15.5 मायनस 12. आता इथे 15.5 वजा 9 ते किती असणार आहे 6.5. 15.5 वजा 10 असेल 5.5. 15.5 वजा 12 असेल 3.5.
So A is equal to under root 15.5 into 6.5 into 5.5 into 3.5. आता या सर्वांचं मल्टिप्लिकेशन करून घ्या म्हणजे गुणाकार करून घ्या. तो किती आलेला आहे तर 1939.4375 म्हणजे A is equal to under root 1939.43775. आता याचा आपल्याला वर्गमूळ काढून घ्यायचा आहे. वर्गमूळ काढल्यानंतर व्हॅल्यू किती येईल 44.03 म्हणजेच एरिया इज इक्वल टू असेल 44.03 सेंटीमीटर स्क्वेअर. क्वेश्चन नंबर 7. Calculate the hypotenuse of a right angle triangle whose base is 5 cm and height 12 cm. आता याचा अर्थ काय आहे की काटकोन त्रिकोणाचा बेस म्हणजे पाया हा 5 सेंटीमीटर दिलेला आहे, उंची ही 12 सेंटीमीटर दिलेली आहे आणि त्याचा कर्ण आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणजेच गिव्हन डेटा काय आहे b इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, h इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. सो टू फाइंड आउट द हायपोटेनियस वी हॅव टू यूज द पायथागोरस थेरम. म्हणजेच पायथागोरसचा थेरमचा वापर करून आपल्याला कर्ण कॅल्क्युलेट करायचा आहे. आता पायथागोरसचा थेरम काय आहे तर कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग किंवा असंही म्हणू शकता कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग म्हणजेच हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. जसे एक तुम्हाला डायग्राम दिसत आहे ब्लू कलरमध्ये राईट अँगल ट्रायंगलची, जिथे बी म्हणजे बेस आहे, एच म्हणजे हाईट आहे आणि सी म्हणजे हायपोटेनियस आहे. तर तिथे जर आपण पायथागोरसचा थेरम अप्लाय केला तर आपल्याला मिळेल सी स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. आता इथे व्हॅल्यू ठेवा बी इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, एच इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. सो सी स्क्वेअर इज इक्वल टू 5 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर असेल. आता 5 आणि 12चा आपल्याला वर्ग करायचा आहे. 5चा वर्ग असेल 25, 12चा असेल 144. सो सी स्क्वेअर इज इक्वल टू 25 प्लस 144. इथे आता 25 आणि 144 यांची ॲडिशन करायची. सो 25 प्लस 144 इज इक्वल टू 169 म्हणजेच सी स्क्वेअर इज इक्वल टू 169 असेल. आपल्याला व्हॅल्यू पाहिजे आहे सीची, त्यामुळे इथं वर्गमूळ काढावं लागेल. सो सी इज इक्वल टू अंडर रूट 169. 169चं वर्गमूळ असणार आहे 13. सो सी इज इक्वल टू 13 सेंटीमीटर्स. म्हणजेच राईट अँगल ट्रायंगलची हायपोटेनियस किती आहे तर ती असणार आहे 13 सेंटीमीटर.